Good morning students. Today we are going to learn the remaining part of our fourth lesson, class 8 subject grammar. Okay, now today's period we are going to learn about the present perfect tense. Present perfect tense in Marathi it is called पूर्ण वर्तमान काळ. पूर्ण वर्तमान काळ. पूर्ण वर्तमान काळ. ओके, बघा प्रेझेंट परफेक्ट टेन्सला पूर्ण वर्तमान काळ म्हणतात आणि याचा फॉर्म्युला तुम्हाला माहित असेल, सब्जेक्ट प्लस हॅज ऑब्लिक हॅव प्लस V3 verb's third form plus object. Okay, it is the formula of present perfect tense. Present perfect tense चा फॉर्म्युला आहे की काय असतं, सब्जेक्ट प्लस हॅज ऑब्लिक हॅव. सिंग्युलर असेल तर हॅज, प्लुरल असेल तर हॅव आणि त्यानंतर असतं वर्ब थर्ड फॉर्म, क्रियापदाचं तिसरं रूप आणि नेक्स्ट असतं ऑब्जेक्ट. लुक हियर. ओके, वी यूज द प्रेझेंट परफेक्ट टेन्स फॉर. आता आपण प्रेझेंट परफेक्ट टेन्स कशासाठी वापरतो? लुक हियर. द फर्स्ट वन, पास्ट ऍक्शन्स व्हेन वी थिंक ऑफ देअर इफेक्ट इन प्रेझेंट. अशा ऍक्शन्स ज्या की पास्ट मधल्या आहेत पण त्यांचा इफेक्ट कशावर होतो? इफेक्ट इन द प्रेझेंट. इफेक्ट प्रेझेंट वर होतो. तर अशा वेळेस आपण काय करतो की प्रेझेंट परफेक्ट टेन्स वापरत असतो. म्हणजे पास्ट ऍक्शन्स आहेत, पास्ट ऍक्शन आहेत आणि त्यांचा इफेक्ट कुठं होतोय? देअर इफेक्ट इन द प्रेझेंट. त्यांचा इफेक्ट, त्यांचा परिणाम प्रेझेंट मध्ये होतोय. तर अशा वेळेस आपण प्रेझेंट वापरतो, प्रेझेंट परफेक्ट टेन्स. लुक हियर, द फर्स्ट एक्झाम्पल, somebody has broken the window. Somebody has broken the window. बघा, subject plus has plus V3. Break, broke, broken. Verb's third form. The window. Object. फॉर्म्युला लक्षात आला? सब्जेक्ट प्लस हॅज ऑब्लिक हॅव प्लस V3 O. सब्जेक्ट प्लस हॅज प्लस V3 प्लस O. क्लियर? प्रेझेंट परफेक्ट टेन्सचा फॉर्म्युला सब्जेक्ट प्लस हॅज, सिंग्युलर वर्ब आहे त्याच्यामुळे आपण सिंग्युलर सब्जेक्ट आहे त्याच्यामुळे आपण काय घेणार? सिंग्युलर हेल्पिंग वर्ब घेतलं जे की आहे हॅज. काय आहे? हॅज. आणि वर्बचं तिसरं रूप, क्रियापदाचं तिसरं रूप V3. लक्षात असू द्या, क्रियापदाचं तिसरं रूप वर्ब थर्ड फॉर्म आणि नंतर आहे आपलं ऑब्जेक्ट. इट इज कॉल्ड द प्रेझेंट परफेक्ट टेन्स. आणि बघा, somebody has broken the window. कोणीतरी काय केलेलं आहे? विंडो तोडलेली आहे, ग्लास तोडलेला आहे विंडोचा. ठीक आहे, ग्लास नाही, थोडक्यात विंडो तोडलेली, खिडकी तोडलेली आहे. द विंडो इज नाउ ब्रोकन. आता सध्या काय झालेली आहे की विंडो ब्रोकन आहे, तुटलेली आहे. इज ब्रोकन नाउ. कोणीतरी फोडलेली आहे पण तिचा प्रेझेंट इफेक्ट काय आहे आता प्रेझेंट मध्ये? की तुटलेली आहे अशा पद्धतीची. नाउ नेक्स्ट एक्झाम्पल, आय हॅव क्लीन द मोटर बाईक. बघा, एक नियम, आय सोबत नेहमी हॅव येतो. आय सोबत नेहमी काय येतं? हॅव. आय जरी सिंग्युलर असलं तर आय सोबत नेहमी हेल्पिंग वर्ब आपण कुठला वापरतो? हॅव. आय हॅव क्लीन द मोटर बाईक, फुल स्टॉप. इट इज क्लीन नाउ. आता सध्या ती क्लीन झालेली आहे. हे पूर्ण ऍक्शन दाखवतो आणि तिचा इफेक्ट प्रेझेंट मध्ये की आता जी मोटर बाईक आहे ती कशी आहे? स्वच्छ आहे, क्लीन आहे. ओके, सब्जेक्ट प्लस हॅज ऑब्लिक हॅव प्लस V3, क्लीन, क्लीन्ड. ओके, and the motorbike object. Now next, Gopi has eaten all the biscuit. Gopi has eaten. प्रेझेंट परफेक्ट टेन्स मध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा की क्रियापदाचं नेहमी कोणतं फॉर्म येतं? थर्ड फॉर्म येतं. पास्ट पार्टिसिपल असं म्हणतात. या ठिकाणी आलेलं इटन, क्लीन, ब्रोकन हे सगळे काय आहेत? V3 आहेत, वर्बचे थर्ड फॉर्म आहेत, क्रियापदाचे तिसरे रूप. नाउ द सेकंड यूज ऑफ प्रेझेंट परफेक्ट टेन्स. आता सेकंड यूज आपण पाहूया. लुक हियर, ऍक्शन्स दॅट हॅपन ओनली अ शॉर्ट टाइम अगो. ऍक्शन जे आहेत जे की काय होतं? शॉर्ट टाइम मध्ये घडलेले असतात. विथ जस्ट, आताच नुकत्याच घडलेल्या. ही हॅज जस्ट गॉन आउट. आताच ऍक्शन घडलेली आहे, कंप्लीट झालेली की तो आताच गेला. ही हॅज जस्ट गॉन आउट, बाहेर गेलेला आहे अशा पद्धतीची. नाव
आय हॅव जस्ट हर्ड द न्यूज, मी आत्ताच न्यूज ऐकलेली आहे, अशा पद्धतीची ऍक्शन कंप्लीट आहे. आणि विथ जस्ट, जस्ट सोबत ज्यावेळेस आपण प्रेझेंट परफेक्ट टेन्स वापरतो, बघा की काय, शॉर्ट टाइम अगो, खूप थोड्या वेळापूर्वीच ती क्रिया कशी झालेली, हॅपन झालेली. ऑकर, ऑकर म्हणजे घडणे, हॅपन म्हणजे घडणे. ओके, नाउ थर्ड पॉइंट इज हिअर. लक्षात असू द्या की शॉर्ट टाइम अगो मध्ये घडले असेल एखादी घटना विथ जस्ट, तर त्यावेळेस आपण प्रेझेंट परफेक्ट टेन्सचा उपयोग करतो. नाउ द थर्ड वन इज indefinite actions that happen in period leading up to the present time. बघा, पिरियड म्हणजे अवधी किंवा कालावधी, लीडिंग अप टू द प्रेझेंट टाइम, प्रेझेंट टाइम पर्यंत असतो. की एखादी इनडेफिनेट ऍक्शन आहे, अनिश्चित क्रिया आहे आणि जी घडलेली आहे, पण ती पिरियड ड्यूरिंग, तिचं लीडिंग अजून चालू आहे कुठपर्यंत, प्रेझेंट टाइम पर्यंत आहे. ऑफन विथ ऑलरेडी, एव्हर, नेव्हर, एट, ट्वाइस, थ्री टाइम्स, एक्सेट्रा. म्हणजे काय आहे, विथ ऑलरेडी, एव्हर, नेव्हर, एट, ट्वाइस अशा पद्धतीचं ते काय होतं, प्रेझेंट टाइम मध्ये सुद्धा इंडिकेट झाले. फॉर एक्झाम्पल, लुक हिअर, आय हॅव ऑलरेडी फिनिश माय होमवर्क. ओके, काय केलेले, लीड केलेली आहे जी ऍक्शन आहे ती आय हॅव ऑलरेडी फिनिश. इनडेफिनेट ऍक्शन, अनिश्चित क्रिया जी की घडलेली आहे, हॅपन, अ पिरियड लीडिंग अप टू प्रेझेंट, प्रेझेंट मध्ये आतापर्यंत घडलेली, आय हॅव ऑलरेडी फिनिश माय होमवर्क. नाउ नेक्स्ट, हॅव यू एव्हर सीन द ताजमहल. आता कोणत्या कोणत्या सोबत तुम्ही पाहिलं असेल की या ठिकाणी ऑलरेडी आलेले प्रेझेंट परफेक्ट मध्ये. ओके, नेक्स्ट एव्हर आलेलं आहे, नेक्स्ट नेव्हर आलेलं आहे. I have never seen it. I have seen it twice. I have seen it twice. Okay, you can easily understand. A period, period म्हणजे काय, कालावधी लीड करतो, दाखवतो त्याच्यामध्ये की ऑलरेडी म्हणजे अगोदरच. या ठिकाणी एव्हर आणि या इथे नेव्हर, कधीच नाही. ट्वाइस म्हणजे दोनदा. ज्या ठिकाणी कालावधी दाखवलेला असतो त्यावेळेस सुद्धा आपण प्रेझेंट परफेक्ट टेन्सचा उपयोग करत असतो. नाउ लुक हिअर द फोर्थ पॉइंट. फोर्थ पॉइंट, फॉर ऍक्शन्स बिगिनिंग ऍट सम टाइम इन द पास्ट. फॉर ऍक्शन्स beginning at some time in the past and going on up to the moment of speaking. म्हणजे काय होतं की जी ऍक्शन आहे, जी स्टार्ट झालेली आहे, बिगिन झालेली आहे पास्ट मध्ये, पास्ट म्हणजे भूतकाळामध्ये ती ऍक्शन चालू झालेली आहे आणि ती सध्या गोइंग ऑन आहे, कंटिन्यू आहे, गोइंग ऑन आहे, गोइंग ऑन अप टू द मोमेंट, आताच्या क्षणापर्यंत, बोलण्याच्या क्षणापर्यंत ती काय आहे, अप टू द मोमेंट, आताच्या क्षणापर्यंत कंटिन्यू आहे. त्यावेळेस आपण काय करतो, प्रेझेंट परफेक्ट टेन्सचा उपयोग करतो विथ सिन्स अँड फॉर. बघा, त्यावेळेस आपण सिन्स आणि फॉर या फ्रेजेस सोबत प्रेझेंट परफेक्ट टेन्सचा उपयोग करत असतो. लुक हिअर, आय हॅव नोन हिम सिन्स 1996. या एक्झाम्पल मध्ये आपण काय केलेलं आहे, सिन्स वापरलेला आहे. सिन्स कशासाठी वापरलेले की ऍक्शन स्टार्ट झालेली पास्ट मध्ये पण आतापर्यंत कंटिन्यू आहे, आताच्या क्षणापर्यंत, गोइंग ऑन अप टू द मोमेंट पर्यंत. त्यावेळेस आपण काय करतो, प्रेझेंट परफेक्ट टेन्स मध्ये सिन्स वापरतो. ओके, लक्षात असू द्या की आय हॅव नोन म्हणजे मी त्याला ओळखतो, कधीपासून, सिन्स 1996. ओळखण्याची सुरुवात कधीपासून झाली, 1996 पासून ते आतापर्यंत मी त्याला ओळखतो. या ठिकाणी आपण सिन्स वापरलेला आहे. काळ कुठला आहे, प्रेझेंट परफेक्ट टेन्स. ऍक्शन स्टार्ट झालेली आहे पास्ट मध्ये पण ती आता सध्यापर्यंत कंटिन्यू आहे आणि त्यावेळेस आपण काय करतो, सिन्स किंवा फॉर सोबत फ्रेजेस वापरून प्रेझेंट परफेक्ट टेन्स वापरत असतो. नाउ नेक्स्ट एक्झाम्पल, वी हॅव लिव्ड इन नागपूर फॉर 5 इयर्स. या ठिकाणी वापरले आपण 5 इयर्स. बघा, 5 इयर्स. फ्रेजेस म्हणजे काय, वाक्यांश असतो की जो वाक्याचा भाग असतो. सम मीनिंग, इट हॅज सम मीनिंग्स बट नॉट कम्प्लीट मीनिंग. फॉर 5 इयर्स ही एक फ्रेज मध्ये आणलेली आहे. सिन्स 1996 या फ्रेज मध्ये सोबत आपण काय केलेले, प्रेझेंट परफेक्ट टेन्स मध्ये वापरलेले आहे. वी हॅव लिव्ड इन नागपूर फॉर 5 इयर्स.
म्हणजे वी स्टील लिव्ह इन नागपूर म्हणजे प्रोसेस मध्ये काय सध्या आतापर्यंत कंटिन्यू आहे, फ्लो मध्ये आहे की राहण्याची क्रिया आतापर्यंत चालू आहे. कधीपासून? सिन्स 5 इयर्स और फॉर 5 इयर्स म्हणजे 5 वर्षापासून चालू आहे आणि आत्ताच्या मोमेंट पर्यंत इज गोइंग ऑन, कंटिन्यू आहे. सो that time we use present perfect tense with the phrase of since and for. ओके, या since आणि for याच्या सोबत आपण दुसऱ्या फ्रेजेस वापरून काय करत असो? प्रेझेंट परफेक्ट टेन्सचा उपयोग करत असो. प्रेझेंट परफेक्ट टेन्स म्हणजे पूर्ण वर्तमान काळ आणि त्याचा फॉर्म्युला आहे सब्जेक्ट प्लस हॅज ऑब्लिक हॅव प्लस विथ बी प्लस हो. नाउ लुक हियर, कंपेअर द अबो सेंटेन्स विथ दिस. आता हे वरचं सेंटेन्स आहे, चला आपण कंपॅरिझन करायचे खालच्या सोबत. वी लिव्ह इन नागपूर फॉर 5 इयर्स. बघा, वी आर लिव्हिंग इन नागपूर नो लॉंगर म्हणजे आपण जास्त वेळ आम्ही राहत नाही. वी लिव्ह, आता या ठिकाणी आपण सिंपल पास्ट वापरलेला आहे. सॉरी, वी लिव्हड इन नागपूर फॉर 5 इयर्स. वी आर लिव्हिंग इन नागपूर नो लॉंगर म्हणजे आम्ही जास्त काळापासून राहतोय का नागपूरमध्ये? नाहीये. हे काय आहे? प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स आहे. या ठिकाणी आपण सिंपल पास्ट वापरलेले. लक्षात असू द्या की ज्यावेळेस आपण काय करत आहोत की एखादी गोष्ट सांगत आहोत जी पास्ट मध्ये आहे, आत्ताच्या मोमेंट पर्यंत आहे, त्यासाठी आपण प्रेझेंट परफेक्ट टेन्स आपण वापरतो. कधी? कोणत्या फ्रेजेस सोबत? सिन्स आणि फॉर हे वर्ड्स घेऊन त्याच्यासोबत फ्रेजेस वापरून आपण या ठिकाणी वापरत असतो. ओके, आय होप यू कॅन इझिली अंडरस्टँड दॅट द व्हॉट इज मीन बाय द प्रेझेंट परफेक्ट टेन्स and its formula and some uses of present perfect tense. The remaining part of this lesson we will see in next video. Thank you.